जय जय स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ. ओम श्री गायत्री माता की जय. ओम श्री गुरु महाराज की जय. ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ओम श्री रमण महाराज की जय. ओम श्री राधा महाराज की जय. जिथे स्वामी शरण तिथे स्वयं भक्त
सकलकार्यसिद्धकर्ता सकलदुःखहर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ. आज आज स्वामींना कुठलं रूप दिलंय तुम्हाला माहीत आहे? कृष्णाचं. कृष्ण आणि त्याच्या स्वामींच्या शेजारी काय दिसतंय तुम्हाला माहीत आहे? तो पर्वत, गोवर्धन पर्वत. गोवर्धन पर्वत श्रीकृष्णाने आपल्या करंगळीने धरला होता आणि इंद्राचं गर्वहरण केलेलं आहे. त्यामुळे श्रीकृष्णाची एक छोटीशी गोष्ट सांगते. श्रीकृष्णाची भक्ती कशी आणि कोणी करावी. 1615 इसवीमध्ये राजस्थानात नोहार जिल्ह्यात कालवा या छोट्याशा गावात जीवनराम म्हणून एक व्यक्ती राहत. जीवनरावाला फार वर्षानंतर एक मुलगी झाली, कन्यारत्न. कन्यारत्न तिचं नाव त्यांनी कर्मा ठेवलं. तिला ते कर्माबाई असं म्हणायचे. कर्माबाई म्हणून हाक मारायचे. जीवनराम श्रीकृष्णाचा भक्त होता आणि श्रीकृष्णाची पूजा करत होते ते. त्यामुळे कर्माला पण श्रीकृष्णाची भक्ती आणि श्रीकृष्णाची पूजा करायला आवडायचं. असं करता करता खूप दिवस ती बघत होती कृष्णाची पूजा करायचं, त्याची भक्ती कशी करायची. आणि सगळं झाल्यानंतर नैवेद्य दाखवून जीवनराम घरी यायचा. घरी आल्यानंतर ते प्रसाद ग्रहण करत होते. हीच सवय कर्माला पण लागली. त्याच्यानंतर काय झालं, जीवनरामला एकदा यात्रा करायचं मनात आलं. तर तो काय म्हणाला कर्माला की बाळा, मी आता यात्रेला जाणार आहे, त्यासाठी मग तू कृष्णाची पूजा कर आणि त्याची भक्ती करत राहा, मी येस तोपर्यंत एवढं काम कर. त्यांना कर्मा म्हटली, हो बाबा, मी तसंच करते. मग जीवनराम यात्रेला निघून गेले. आणि त्यानंतर कर्मा सकाळी उठून तिनं ते बाजरीचे लापसी, म्हणजे आपण खिचडा म्हणतो, लापसी तयार केली. गूळ, तूप आणि बाजरी सगळं तयार करून ती कृष्णासाठी घेऊन गेली. कृष्णाच्या मंदिरात गेली, पूजा झाली आणि तिने तो प्रसाद ठेवला आणि कृष्णाला सांगितलं की तू आता हा प्रसाद ग्रहण कर. तू प्रसाद ग्रहण केल्यानंतर मग मी भोजन करेन, असं बाबांनी मला सांगितले. आणि मग मी नंतरच त्याचा प्रसाद ग्रहण करेन, तोपर्यंत तू हे प्रसाद ग्रहण कर. आणि त्याच्यानंतर ती घरी आली. मग तिची तिने सगळी कामं आटोपली, घरकाम करून ती पुन्हा मंदिरात गेली. मंदिरात गेलं तेव्हा तिला दिसलं की ते प्रसाद तसंच आहे. मग तिला वाईट वाटलं. ती म्हटली की असं कसं झालं, मला चांगलं करता आलं नाही. म्हणून ती कृष्णाला म्हणते, आता हे बाबा कृष्णा, बाबा तर गेलेत यात्रेला, मग मला ते कसं करता येईल तसं जसं मला जमेल तसं मी केलेलं आहे. त्यामुळे तो हा प्रसाद ग्रहण कर, त्यानंतरच मी भोजन करेन. म्हणून ती हट्टानं तिथंच बसली. पण कृष्णाने ते काही खाल्लं नाही. मग तिला वाईट वाटलं. त्या दिवशी तिला उपवास घडला. दुसऱ्या दिवशी पुन्हा ती प्रसाद घेऊन गेली आणि कृष्णासमोर ठेवला आणि म्हटले, आता तू हा प्रसाद ग्रहण कर, मगच मी भोजन करेन. आता काल मला उपवास घडला, पण आज तसं करून देऊ नकोस. म्हणून मग ती घरकामाला आली. घरकाम करून पुन्हा गेली तर प्रसाद तसाच होता. मग तिला राग आला आणि वाईट पण वाटलं. ती काय म्हटली, आता काय झालं, मला बाबांसारखं तर करता येणार नाही हा प्रसाद, बाबा आल्यावर करतील, पण तो आत्ता जे मी केलंय ते आवडीने खाऊन घे, म्हणजे मी भोजन करेन. आणि तिथं बसून राहिली. त्याच्यानंतर मग मूर्तीतनं आवाज आला की पडदा घाल म्हणून. मग तिच्या लक्षात आलं की बाबा असं पडदा घालत होते का. मग तिने पडदा तयार केला आणि पडदा घातला. पडदा घातल्यानंतर थोड्या वेळाने तो पडदा काढला. पडदा काढल्यावर ते प्रसाद सगळं ग्रहण केला होता कृष्णाने. प्रसाद ग्रहण, तिला खूप आनंद झाला. मग तिने ते भोजन केलं आणि मग ती घरी आली. मग दुसऱ्या दिवसापासून लवकर सकाळी तयार करायची, तर खिचडी तयार करून ठेवत होते आणि मग पडदा घातल्यानंतर श्रीकृष्ण ते ग्रहण करतात.
असे बरेच दिवस झाले, महिना झाला आणि त्याच्यानंतर तिचे बाबा आले यात्रेहून. यात्रेहून आल्यानंतर बघितलं तर ते म्हटले, "कृष्णाची भक्ती केलीस बाळा आणि त्याला प्रसाद वगैरे व्यवस्थित करत होतीस ना, नैवेद्य?" "हो बाबा, मी सगळं व्यवस्थित करत होते." त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कर्माबरोबर तिचे बाबा पण मंदिरात गेले आणि तिने ते प्रसाद ठेवल्यानंतर पडदा घातला आणि नंतर बघता ते बाबांना आश्चर्य वाटलं. सगळं ताट स्वच्छ झालेलं होतं. त्यामुळे त्यांना इतका आनंद झाला, की ते म्हटले, "मी इतकी वर्ष भक्ती केली कृष्णाची, इतकी सेवा केली, पण माझ्या हातचं कधी खाल्लं नाही श्रीकृष्णाने. म्हणजे कर्मा तू खरंच भक्त आहेस बघ." असं म्हटल्यावर तिला खूप आनंद होतो. मग दररोजचं असंच चाललं असतं. सकाळी ती प्रसाद करायची, घेऊन जायची, नैवेद्य दाखवायची आणि ते खाल्लेला श्रीकृष्ण पूर्ण प्रसाद तिचा संपल्यानंतर ती घरी येऊन आपलं भोजन करत होती. असे बरेच दिवस झाल्यानंतर तिचे वडील देवाघरी गेले, म्हणजे तिचे वडील वारले. तेव्हा तिला ते दररोज जाणं येणं, तर ती म्हटली, "आपण पण आता तीर्थयात्रेला जावं." म्हणून तिने कृष्णाची मूर्ती घेतली आणि ती यात्रेला निघाली. जाता जाता ती आली ओडिसामध्ये. ओडिसामध्ये एक मंदिर आहे, जे एकमेव असं मंदिर आहे, की तिथं आपण पाहतो सीताराम आणि लक्ष्मीनारायण, पार्वती आणि शिव यांचं मंदिर असतात. पण इथं एकमेव असं मंदिर आहे, की जे भाऊ-बहिणींचं मंदिर आहे. म्हणजे श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा. तिथं ती येऊन एक झोपडी करून राहते आणि कृष्णाची मूर्ती तिथं ठेवते आणि दररोज सकाळी उठल्याबरोबर तो प्रसाद तयार करून कृष्णाला नैवेद्य दाखवायचे आणि मग आपण ग्रहण करायचं. असे थोडे दिवस गेल्यानंतर एक दिवस असंच तिने प्रसाद केलेला असतो, ठेवलेला असतो. तेवढ्यात एक छोटा मुलगा, बालक त्या झोपडीच्या दाराबाहेर येतो आणि म्हणतो, "ताई, मला पण भूक लागली आहे, मला काही मिळेल का?" तर ती म्हणते, "नाही, नाही, आत ये, लवकर ये, आत ये, बस," म्हणते. त्याचा आदरातिथ्य करते आणि तो बसतो. मग त्याला ते प्रसाद आणून देते. तो खातो आणि निघून जातो. मग दररोज असंच चालू राहतं. ती जेव्हा नैवेद्य दाखवायची तेव्हा तो बालक तिथे यायचा आणि ते प्रसाद ग्रहण करून तो निघून जायचा. असं करता करता एक दिवस तिच्या झोपडीमध्ये एक साधू आले आणि साधूनी बघितलं, की ही कर्मा अंघोळ न करताच असंच प्रसाद दाखवते, नैवेद्य दाखवते देवाला. त्याच्यानंतर तो साधू काय म्हणतात, की "हे जे तू करतेस ना, हे पाप आहे, हे चुकीचं आहे. देवाला स्वच्छ अंघोळ करून, स्वच्छ होऊन आणि मग तू ते प्रसाद दाखवत जा, नैवेद्य दाखवत जा. मग तू तो प्रसाद ग्रहण कर." असं त्या साधूंनी सांगितल्यावर तर ती म्हणते, "हो, बरोबर आहे. माझं चुकलं असेल." मग दुसऱ्या दिवसापासून काय करायची ती, सकाळी उठून सगळी कामं आवरून, मग अंघोळ वगैरे करून, मग ते प्रसाद तयार करायची. तोपर्यंत तो जो मुलगा येत होता, त्याला उशीर होत होता. तो खूप वेळ वाट बघायचा आणि मग ते प्रसाद झाल्यानंतर भराभरा खाऊन आपलं तोंड वगैरे न धुताच निघून जात आणि दररोज असं व्हायला लागलं. तर एक दिवस काय झालं, एक चमत्कार झाल्यासारखं म्हणजे मंदिरामध्ये पुजारी आले ते. ते पुजारींनी मूर्तीकडे बघितली तर मूर्तीच्या म्हणजे श्रीकृष्णाच्या ओठाला असं जरा काहीतरी कसले तरी दाणे लागल्यासारखे दिसले. पुजारीला वाटलं मला काहीतरी भास असेल म्हणून ते एक दिवस तसं. दुसऱ्या दिवशी तसंच होतं. मग त्यांना काही कळत नाही. मग ते म्हणतात श्रीकृष्णाला, "काय आमचं चुकतंय का? काय झालंय का?" असंच म्हणत तो रात्री झोपतो. झोपल्यानंतर त्याला स्वप्नात श्रीकृष्ण सांगतात, की "नाही, ते एक साधू आले होते. माझी एक भक्तीण आहे कर्मा म्हणून. तिच्या घरी मी दररोज प्रसाद घ्यायला जातो. भोजनाला तिच्या घरी जात असतो. मग ते साधूंनी सांगितलं, की तिला अंघोळ करून स्वच्छ होऊन मग तू स्वयंपाक करत जा आणि मग नैवेद्य दाखवत जा. त्यामुळे मग मला उशीर होतो आणि इथे भक्त मग वाट बघत असतात. म्हणून मग मी तसंच येतो, तोंड न धुता." हे स्वप्न त्याच ह्याच्यातल्या राजाला पण पडलेलं असतं. तो राजा येतो आणि मग पुजारीनं विचारतो, की "मला पण तेच स्वप्न पडलंय जे तुला पडलं का?" तेव्हा ते पुजारी म्हणतात, "होय, हो राजे, मला पण असं स्वप्न पडलं." मग ते राजे म्हणतात, "हो, मला पण तसं स्वप्न पडलं." मग ते म्हणतात, "आता हे कर्मा कोण आहे? कर्मा कोण आहे?" असं वाटतं.
मग ते विचार करतात की आपण ह्या कर्माचा शोध घ्यायला पाहिजे. मग ते राजा, पुजारी ते मिळून सगळे कर्माच्या झोपडीत ते शोधतात. शोधल्यानंतर तिला राजा आलेत, पुजारी पण आलेत म्हटल्यावर तिला काही समजत नाही. तेव्हा ते सांगतात पुजारी, की असं-असं आहे, तू एवढी मोठी भक्त आहेस आणि श्रीकृष्ण दररोज तुझ्याकडे भोजन करतात. म्हणजे तो जो बालक आलेला असतो ते श्रीकृष्ण असतो. तर तुझ्याकडे भोजन करतात, त्यामुळे तू खरंच खूप भक्त आहेस. पण असं-असं काय आहे? तर ती म्हणते, मला असं एकेकाने साधूंनी सांगितलं, की तू सकाळी असंच अंघोळ न करता नैवेद्य नको दाखवूस म्हणून. म्हणून मग मी ते जरा उशीर होतो. तर तेव्हा राजा आणि ते पुजारी सांगतात, "नाही, तुला जसं तुला योग्य आहे ना, तसंच तू करत जा. कारण पुढं भक्तांना मग त्याचा त्रास होईल. कारण ते मंदिरामध्ये आले तर श्रीकृष्णाचं दर्शन होणार नाही." म्हटल्यावरती म्हणते, "नाही, आता मी तसंच करू." पुन्हा ती दुसऱ्या दिवसापासून सकाळी लवकर स्वयंपाक करायची, नैवेद्य दाखवायची. पुन्हा तिचं. ते स्वप्न पुन्हा त्या साधूला पडलेलं असतं, की असं-असं माझ्या भक्ताला तू सांगितलंस, की असं त्यामुळे मला उशीर होतो. तो साधू पण येतो तिथं आणि तिची माफी मागतो आणि म्हणतो, "नाही कर्मा, माझं चुकलं हे. तू मला माफ कर, कारण तू खरी भक्तीण आहेस." म्हणजे श्रीकृष्णाची भक्ती कशी करावी हे तुझ्याकडनंच आम्ही शिकायला पाहिजे, असं म्हणून माफी मागून ते साधू निघून जातात. तर तिचं दररोजचं चालू होतं सकाळी लवकर प्रसाद करायचा, नैवेद्य दाखवायचा आणि मग आपण ग्रहण करायचं आणि तो बालक पण दररोज सकाळी लवकर येतो. असं होता-होता खूप दिवस होतात. त्याच्यानंतर ती कर्मा देवाघरी जाते. देवाघरी जाते, त्या दिवशी पुजारी बघतात श्रीकृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं. तेव्हा त्यांना समजत नाही की असं का झालं? तेव्हा ते विचारतात श्रीकृष्णाला, "असं काय झालं? आमचं काय चुकलं?" तेव्हा श्रीकृष्ण सांगतात, "नाही, माझी खरी भक्त जी आहे कर्मा, आज देवाघरी गेली. त्यामुळे मला वाईट वाटतंय. ती आमच्यात विलीन झाली. पण अशी भक्ती, हे उदाहरण लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे ना. म्हणून मला ते वाईट वाटतंय." तेव्हा ते पुजारी सांगतात, की "नाही, आम्ही पण आजपासून हेच नित्य नियमाने करत राहू." म्हणजे पहिलं नैवेद्य दाखवून आणि मग लवकर पहाटे नैवेद्य करायचा, मग सगळेजणांनी भोजन करायचं. असं झालं. त्या दिवसापासनं पुरी जगन्नाथ या देवस्थान असं म्हटलं जातं, की सकाळी लवकर ते बाजरीची जी लापशी असते त्याचा नैवेद्य श्रीकृष्णाला दाखवतात आणि ही परंपरा अजूनही चालूच आहे. म्हणून खरी भक्ती कशी काय आहे ते कर्माने दाखवून दिलं. त्यामुळे कर्माची ही भक्तीचं उदाहरण सगळ्यांनी ठेवून खरी भक्ती कसं निस्वार्थ आहे, तिने कशाची अपेक्षा केली नाही. त्यामुळे ही भक्ती निस्वार्थ असावी, त्यामुळे देव प्रसन्न होतो आणि तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळतातच. म्हणून खरी भक्ती करा, निस्वार्थ भक्ती करा. आपण इथंच थांबूया. श्री स्वामी समर्थ. भक्तवत्सला श्री गुरु, भक्तवत्सला श्री गुरु, मानसा मनरमना, आता सुखे निद्रा करा, स्वामी समर्था. सुमनांचे शेजे, सुमनांचे शेजे उनी निजावे